काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायत देवडोंगरा परिसरात मोठा पूरस्थितीचा प्रसंग निर्माण झाला। गुलाब पवार व त्यांचे कुटुंब अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकले। त्यांना मदत करण्यासाठी गेलेले दिनेश चौधरी व काळू पवार हे सुद्धा या प्रवाहात अडकले। कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी झाडाचा आधार घेतला, तर दिनेश चौधरी व काळू पवार यांनी घराच्या छपराचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला। ग्रामपंचायत देवडोंगरा तर्फे सरपंच पवन गावित व उपसरपंच राहुल चौधरी यांनी ग्रामस्थांसह दोराच्या साहाय्याने बचाव प्रयत्न केला, मात्र पाण्याचा जोर जास्त असल्याने प्रयत्न अपयशी ठरला। अखेर पाणी ओसरल्यानंतर पवार कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। ग्रामपंचायत देवडोंगरा हेतपाडा कास कामतपाडा घोडमानी लोहारपाडा या भागात भात व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच वीज वाहिनी रस्ते यांचेही मोठे नुकसान झाल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे। ग्रामस्थांनी शासनाकडे त्वरित पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी पवन काशीनाथ गावित, ग्रामपंचायत देवडोंगरा सरपंच। आज अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये अतिशय जीव हेलावून टाकणारा असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये भात शेती, उडीद, तूर डाळ आणि भुईमूग असं बरंच नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। याच्यामध्ये ग्रामपंचायत देवडोंगऱ्यामध्ये हेतपाडा, कामतपाडा, घोडमानी, कास, लोहारपाडा या पाड्यांचं नुकसान झालेलं आहे। येथील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे अतिशय जलद कालावधीमध्ये व्हायला पाहिजेत, तात्काळ व्हायला पाहिजेत। या ठिकाणी त्र्यंबकेश्वर तहसीलदार मॅडम असतील, इगतपुरी त्र्यंबकेश्वर प्रांत असतील, नाशिक जिल्हाधिकारी असतील, या ठिकाणी त्यांनी अतिशय तातडीचे या ठिकाणी लक्ष देऊन या सर्व शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम करावं असं आम्ही या ठिकाणी विनंती करतो। आणि मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र सरकार यांनाही या ठिकाणी विनंती करतो की अतिशय असं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भात शेतीचं नुकसान झालेलं आहे। अतिशय कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा असं मी या ठिकाणी विनंती करतो। आणि सर्व स्तरावरतून या ठिकाणी दखल घेण्यात यावी, जेणेकरून रस्त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। देवडोंगरा ते दावलेश्वर, कास, कामतपाडा हे पूर्ण पाडे या ठिकाणी यांचा संपर्क तुटलेला आहे। याच्यामध्ये पूर्ण विद्युत वाहिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, रस्त्याचं नुकसान झालेलं आहे। अतिशय रस्त्याला 4-4 फूट खोल असे खड्डे पडलेले आहेत, पूर्ण रस्ता वाहून त्या ठिकाणी गेलेला आहे। तरी सर्व सरकारला माझी विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणाचे सर्व पंचनामे करावे, योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतो। धन्यवाद। जागर महाराष्ट्र न्यूज साठी प्रणव रोकडे, नाशिक।